हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे। तर आजचा हा छान दिवस आज सुरू झालेला आहे। आज थोडं रिलॅक्सिंग वाटतं आहे। गेले 2-3 दिवस मी काही व्हिडिओ शूट केले नव्हते। तुम्हाला जे व्हिडिओ मिळत होते ते अगोदरचे होते। आज थोडे लॉंग व्हिडिओ सुद्धा शूट केले, कारण बाळ ही खूप जास्त शांत होता आणि बराच वेळ बाळाने मला दिला। 1-2 व्हिडिओज मी टाकले ना, तर त्यावरती काही मम्मी लोकांच्या कमेंट्स आल्या की तुम्ही चुरून खात नाही का भाकरी किंवा आमटी वगैरे, असं चुरून खात नाही का। आम्ही तर आमच्या बाळाच्या जन्मानंतर खूप दिवस चुरून खाल्लं किंवा घरातले खायला फोर्स करत होते। चुरून का खायला सांगितलं जायचं या अगोदर, कारण जेव्हा तुम्ही खाता किंवा एकदम बारीक भाकरी आमटी वगैरे खाता तर आमटीचं प्रमाण जास्त जातं किंवा पातळ पदार्थ जे आहेत हे जास्त तुमच्या पोटामध्ये जातात। डायजेशनचा प्रॉब्लेम येत नाही, पचन सुधारतं आणि जेवढं तुम्ही हायड्रेटेड राहाल तेवढी जास्त तुमचं जे काही ब्रेस्ट मिल्क आहे हे वाढायला मदत होते। पण माझ्या बाबतीमध्ये म्हणाल तर मला सगळ्या काही गोष्टी चुरून खाणं किंवा प्रत्येक वेळी चुरून खाणं हे अजिबात जमत नाही किंवा मला ते आवडत सुद्धा नाही। तर मी काय करते की चुरून खाण्याऐवजी मी पाण्याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणामध्ये घेते। म्हणजे आमटी असेल किंवा नॉर्मल पाणी किंवा ज्यूसेस या गोष्टी माझ्या जास्त असतात। नॉर्मली मी दिवसभरामध्ये 3 ते 4 लिटर पाणी ही जरूर पिते। म्हणजे फळं वगैरे हे सोडून पण 4 लिटर पाणी मी जरूर पिते। मग त्यामध्ये ओव्याचं पाणी असतं, कधी जिऱ्याचं पाणी असतं किंवा ज्यूसेस असतात, प्लेन वॉटर असतं, लिंबू पाणी असतं। शिवाय तुम्ही पाहिलं असेल की माझ्या आहारामध्ये मी भरपूर असं फायबर घेते। म्हणजे ज्या काही कच्च्या हिरव्या पालेभाज्या असू द्या किंवा फळं आहे हे मी भरपूर घेते, ज्यामुळे डायजेशन उत्तम राहतं आणि ब्रेस्ट मिल्क सुद्धा इम्प्रूव्ह व्हायला मदत होते। आता तुम्हाला प्रत्येक वेळी चुरून खाणं हे गरजेचं नाही आणि अशी प्रत्येक भाजी आपण चुरून नाही खाऊ शकत किंवा प्रत्येक भाजीची आमटी नाही बनत। तर एक बेटर गोष्ट ही आहे की तुम्ही चुरून नका खाऊ, काही प्रॉब्लेम नाही। छान असं चावून खा, सावकाश खा, जेणेकरून तुमचं डायजेशन इम्प्रूव्ह होईल, कॉन्स्टिपेशन होणार नाही। जेवढं तुम्ही जास्त पाणी प्याल, स्वतःला हायड्रेटेड ठेवाल आणि पचनाच्या ज्या समस्या आहेत यापासून तुम्ही जेवढं दूर राहाल तेवढं जास्त तुमचं ब्रेस्ट मिल्क वाढायला मदत होईल। ब्रेस्ट मिल्क वाढवण्यासाठी तुम्हाला चुरूनच खायला हवं असं नाही। आता ब्रेस्ट मिल्क सप्लाय इम्प्रूव्ह करण्यासाठी मी अजून कोणकोणत्या टिप्स फॉलो करते आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तसं मला कमेंटमध्ये सांगा, मी पुढचा व्हिडिओ त्यावरती नक्की बनवेन। थोडंसं माझं काम बाकी होतं, तोपर्यंत बाळ उठला आणि बाळ उठल्यानंतर दादानी बाळाला या पद्धतीने थोडंसं इकडून तिकडून फिरवलं आणि बाळ सुद्धा शांत झाला। त्यानंतर बाळाचं मी छान मालिश केलं। बाळ अजून खूप लहान आहे आणि त्यामुळे अगदी सावकाश सावकाश मालिश करावं लागतं आहे। बाळाला मालिशसाठी मी सध्या व्हर्जिन कोकोनटचं जे काही ऑइल आहे हेच वापरते आहे, प्युअर कोकोनट ऑइल। त्यानंतर अद्वैतला रेडी केलं। अद्वैतचा आज कराटे क्लास होता। ही एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची राहून गेली की अद्वैतला ना स्कूलमध्ये ही एक बॉटल गिफ्ट म्हणून मिळालेली आहे आणि सुपर सायंटिस्ट अवॉर्ड मिळालेला आहे। त्याचबरोबर त्याच्या नावाचं मिनिंग असणारी एक पोयम किंवा जे काही कोट्स आहेत ते सुद्धा मिळालेलं आहे। तो खूप खुश होता। दुपारनंतर अद्वैतचा एक फ्रेंड बाळाला पाहण्यासाठी त्याच्या पप्पा मम्मी सोबत आला की जे आमचे सुद्धा खूप छान फ्रेंड आहेत। अद्वैतचा हा सगळ्यात पहिला फ्रेंड आहे, त्याचं युवान असं नाव आहे। आता ते एका स्कूलमध्ये नाही आहेत किंवा जवळ सुद्धा राहत नाहीत, पण तरी सुद्धा ते एकत्र आल्यानंतर खूप छान खेळले, खूप छान दंगामस्ती त्यांनी केली आणि त्यामुळे आम्ही सुद्धा खूप गप्पा मारल्या आणि छान